गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. आणि हे पहा काय बनते, तुम्ही तर सांगूच शकाल काय बनते. हे बनते बिटाचा हलवा. जसं आपण गाजरचा हलवा बनवतो तसं मी बनवत आहे बिटाचा हलवा. जसं की मागचा माझा व्हिडिओ होता बीटरूट पराठे विथ पनीर स्टफिंग. सो हा पण बिटाचाच आहे एक पदार्थ, कारण की बीट खाणं खूप गरजेचं आहे शरीरासाठी. आणि हिवाळ्यामध्ये लेकरांना हेल्दी द्यावं हे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते, आणि सगळे देतातही आपल्या आपल्या लेकरांना. सो हा जो हलवा आहे तो फक्त 2च बिटांचा आहे. तर तो बघा नंतर किती कमी झाला. थोडं थोडं तूप ॲड करत आहे, कारण की बिटाला जास्त तूप लागत नाही, कारण की बीट हे खूप जास्त वॉटर होल्ड करते ना ऑलरेडी. त्याच्यामध्ये खूप जास्त पाण्याचा कंटेन असतो. आणि इवन हा हलवा बनवण्यासाठी पाण्याचा थेंबही लागलेला नाही. बरेच जण बीट म्हणजे बिटाचा हलवा किंवा गाजराचा हलवा करताना दूध वगैरे टाकतात किंवा साय वगैरे टाकतात, पण गरज नाही. ही मी घेतली आहे पिठी साखर, कारण की लवकर शिजावं म्हणून. वेळ वाचतो ना आपला, म्हणजे ती जी आपली मोठी साखर घेतो ना आपण चहाची वगैरे, ती लवकर नाही शिजत. मग हे घेतलं मी काजू आणि ते पंपकिन सीड होत्या काही त्या. आणि हे जो नंतर दाखवला मी तुम्हाला तो होता विलायची मिक्सरमधून काढून घेतलेली. कारण की त्यांनी काय होते, चव खूप छान येते. कारण की बिटाला काहीही चव नसते आणि काहीही सुगंध नसतो बिटाला. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये मी थोडी विलायची पूड टाकली, ज्याच्यामुळे की स्वाद खूप छान येतो. हे पहा आता बीट केवढं होतं बीट सुरुवातीला, आणि हळूहळू बिटाची क्वांटिटी बघा, म्हणजे ते एकदम शिजून एवढूसच झालेलं आहे, हो की नाही. छोटंसंच गरम गरम शिरा मी सगळ्यात आधी सासूबाईंना दिला, कारण की वयानुसार त्यांनाही बीट खाणं गरजेचं आहे खूप. सासूबाई बोलायत. हां काय सासूबाई? अशा प्रकारे बिटाचा हलवा केलेला आहे सुनबाईनी. सासूबाईला दिलाय, खावं आता. गरम 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 दिलाय परत. खाऊन सांगतात सासूबाई कसा खाऊन सांगते आता कसा झालाय. या खायला सगळेजण. चांगलं झालंय का? चविष्ट झालाय. चविष्ट झालंय. हेल्दी नाश्ता नाही, थोडंसंच. कसं झालंय बघूया. खायचं का बद्राक? बिटाचा शिरा तुम्हीही करून बघा. लेकरं जास्त खात नाहीत, पण 1-2 चमचे तरी खाल्ले तरी खूप झालं.